तर कृपाशंकरांचं वक्तव्य म्हणजे षडयंत्र असल्याचं वरुण सरदेसाईंनी म्हटलं. आशिष शेलारांनी याचं उत्तर द्यावं असंही वरुण सरदेसाईंनी म्हटलं. भाजपला मुंबईची भाषा बदलायची आहे का, असाही सवाल त्यांनी केलेला आहे. हे त्यांनी सगळं मुद्दामून सुरू आहे असं हे आता दिसायला लागलेलं आहे. यापूर्वीसुद्धा आशिष शेलार यांनी मराठी महापौर होणार का या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं नव्हतं. आशिष शेलार हे एक जबाबदार व्यक्ती आहेत. कृपाशंकर सिंग हे तर अतिशय ज्येष्ठ नेते आहेत आणि ते जेव्हा जबाबदारीने असं बोलतात त्यावेळी ही भाजपची लाईन दिसून येते. मराठी द्वेष हा वारंवार भाजपच्या मनातून येतो आहे आणि तसे त्यांनी अमराठी उमेदवारसुद्धा किती दिलेत हे सुद्धा आता मीडियाने दाखवलेले आहे. आणि म्हणून मला वाटतं आता मराठी माणसांनी कुठेतरी डोळे उघडण्याची गरज आहे. आशिष शेलार म्हणतात, कृपाशंकर सिंग म्हणतात, हे इंडिकेशन्स आहेत. ह्यांना मुंबईची भाषा बदलायची आहे. अनेक RSSचे लोक येतात, घाटकोपरमध्ये अशी वक्तव्य ते करून गेलेले आहेत. ते कोण जोशी की कोणतरी आलेले. मला वाटतं हे जाणून बुजून केलेलं षडयंत्र आहे.